हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सध्या मी हाव घरी. माझ्या मागं आहे संध्यानं बघा आंघोळ करण्यासाठी पाणी तापवणं चालू आहे. आणि मित्रांनो, माझ्या मागे हे बघा आपले चिल्ले पिल्ले, कुत्र्याचे पिल्ले एका लाईनीनं झोपलेत. सकाळचे 8:30 वाजले. आपला ब्लॉग पण आला, पण कुत्रे काही जागे झाले नाही. हे त्यांना ठेवलेलं पाणी बघा, एकदम स्वच्छ पाणी आहे. हाय गाईज, बघा मी तुम्हाला दाखवतो चिमणीचे अंडे. गाईज, आमच्या घरी तशी चिमणीनं अंडे दिले. बघा गाईज, बघा संध्या तुम्हाला चिमणीचे अंडे दाखवत आहे. याच्यामध्ये आहेत एकदम खोल. हे बघायच, हे अंडे आहेत गाईज चिमणीचे. 2 अंडे, 3 हातात, एक लपलं काय की कुठं. इथं बघा गाईज, इथे आमचे सायकल आहेत. इथे चिमणीचे 3 अंडे. एक कुठे हिंगत गाईज. हे एक अंडू आणि अजून एक कुठे गेलं. हां, इथं एक आहे. हे एक 2 हे 3, असे 3 अंडे आहेत गाईज. हे बघा, आमच्या इथंशी आम्ही इथं फनकट ठेवले, इथं सायकल ठेवली. आणि हे बघा, हा सापळा कधी बी उघडच फिरते. हे गाईज, याला सांगा का नाही तर याला आज कपडे घ्यायचे आहेत. चाललं पुसडलं आज. आणि इथं पहा, इथंशी आमचं एवढं सायकल फेकल पडून आता तिथं चिमणीनं अंडे दिले होते. हे बघा, याच्यामध्ये अंडे आहेत. हा खोपा आहे, हा खोपा. आता रोहन तुम्हाला दाखवणार आहे. दाखव रोहन. काय दाखव? चिमणीचे अंडे. हातात काढू नको, हातात नको. गाईज, तुम्हाला आमच्या इथली मासळी दाखवतो. चला या. गाईज, एक खतरनाक गोष्ट दाखवतो आमच्या टाक्यामध्ये. बघा, रोहन तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, त्याच्यामध्ये आमच्या टाक्यामध्ये गाईज बघा इतशी. हे बघा, हे काय आहे गाईज, सांगा बरं, हे काय आहे? हे बघा, ही मासोळी आहे. काही ज्या मासोळीला म्हणतात चिलापी. हे बघा, अरे इकडं आली गाईज. हे बघा, आता दिसत असेल तुम्हाला स्पष्ट. ही तिकडं पळाली. हे बघा गाईज, काय मासोळी. धरू का? आता धरतो. नको, खरं 5 मिनिटात धरले शकत नाही. पण कायला धरतं गाईज. हे आमचं टाकं. आमच्या टाक्यात कंटिन्यू काही ना काही भेटते. गाईज, मी पायाला हे अडकलं, पडलं खाली. दाखवायला तर संध्या मस्त रडू लागली होती, पण आता काय रडण झाली. हे बघा, आपल्या चुलीला जाळ लावला संध्यानं. एवढं मोठं पाणी ठेवलं. त्या किती कष्ट केले गाईज. ते म्हणते कष्ट करून तुराट्या आण लागते. संध्या, तुराट्या कोण आणले? त्यानं आणल्या का? नाही, घरी आम्ही घरी बडवल्या घरी. मग संध्यानं आम्ही घरी बडवल्या घरी. त्याला काय माहित आहे गाईज, आम्ही जेव्हा तुराट्या बोलू लागले, हे शाळेमध्ये होतं, धिंगाणा करू लागले. हा, मेहनत म्हणते ते. कायची मेहनत आहे रे तुला उघड्या? सांग बरं संध्या काहीतरी. काय सांगू गाईज, पागल गाईज सनकाडी सनकाडी गाईज. ती एक बंडाटी. ही सनकाडी. कोणा मांडवायला लागत असेल तर घेऊन जा आमच्या घरून. गाईज, तुम्हाला सांगू का, आम्हाला ना का 3 वर्ष म्हणजे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा नसते का, तसं आमच्या इथं हे उन्हाळ्यात लागते, हे पावसाळ्यात लागते आणि ते हिवाळ्यात लागते. गाईज, याला म्हणतात शातुराचं झाड. हे उन्हाळ्यात पिकते, याला शातूर येतात गोड गोड. हे जांभुळणीचं झाड. आले सध्या पिकलं ते.
याला गाईज इथं शिवारी पहा तुम्हाला दाखवतो. जांभूळनं लागलेलं बी आहे आणि पिकलेलं बी आहे. हे बघा तिथं आहे, बस तिथंच आहे गाईज. आणि गाईज आमच्या इथे हे एक आहे बदामीचं झाड. याला आता सध्या लागायले मग पिकतात. गाईज हे बघा हे शातुराचं झाड. इथं बघा हे सध्या कच्चेच आहेत, पण पिकल्याच्या नंतर हे एकदम काळे काळे लाल लाल मस्त होतात. आणि गाईज आमच्या शेजारी शेत आहे. आणि हे संध्या काहीतरी दाखवणार आहे गाईज आपल्याला. गंडा हे दिसते का तुम्हाला? हे गाईज हे बघा हे आमच्या इथं सीताफळाचं झाड. आणि त्याला हे असं लागते. तुम्ही खाल्लं असेल सीताफळ तर कमेंट सांगा बरं कमेंटमध्ये. फोकस हां गाईज हे बघा गाईज हे सीताफळाचं आहे. खाल्लं तर लय गोड लागते. बघा हे लिंबाचं झाड आहे. हां खूप गोड आमच्या इथे म्हणजे आंबट आंबट लय असते. रस्सा पण आहे खूपच. हां गाईज हे पहा आमच्या इथं लिंब पण आहेत. हे लिंबाचं झाड आहे आपलं आंबट लिंब. लिंबोणी म्हणतो आम्ही याला. लिंब पण म्हणतो आम्ही याला. आणि इकडे या. आणि इथं पहा इथं आमच्या इथं टमाटे आहेत. बारकाले टमाटे. संध्या एक टमाटो तोडून दाखव बरं. गाईज हे पहा संध्यानं तोडले टमाटे. भयंकर टमाटे आहेत बघा. फोकस हां पहा गाईज. अजून गाईज आमच्या इथं याला म्हणतो आम्ही गोड लिंबाचा पाला. हे एवढं मोठं गोड लिंबाचं झाड आहे बघा. खूप मोठं गोड लिंबाचं झाड आहे गाईज. आपण जेव्हा पोहे करतो त्या पोह्यामध्ये याला कढीपत्तासुद्धा म्हणतो. हे कढीपत्ता टाकतं त्याच्यामध्ये. हे बघा गाईज एवढं मोठं पान आहे. हे कवळा आहे जरा हे निब्बट झाली. हां संध्याच्या हातातलं निब्बट आहे ते. अजून गाईज आमच्या घरी आंब्याचं झाडसुद्धा आहे एक छोटंसं. हे पहा एकदम छोटंसं झाड आहे आंब्याचं. बिलकुल संध्याच्या कमरे इतकं. हे बघा संध्या तेवढी संध्याच्या कमरेच्या खाली टोंगळ्या इतकं झाड आहे. इत्र खायचं. गाईज संध्याला मुंग्या डसल्या काही. मला बी डसल्या होत्या एक दोन. संध्या गेली पळून तिकडं. आणि गाईज आमच्या घरी हे बघा हे फुलाचे पण झाड आहे. याला कोणतं फूल म्हणतात याला पांढरंच फूल म्हणतात. तुम्ही कोणतं फूल म्हणत असाल तर सांगा बरं. तुम्ही कमेंट मध्ये सांगा. कमेंटमध्ये सांगा बरं गाईज आमच्या घरी हे फुलाचं पण झाड आहे. आता तुम्हाला हे फुलाचं झाड संध्या दाखवणार आहे. संध्या कोणत्या फुलाचं झाड आहे? आम्ही सगळ्याला म्हणजे त्याच्या नावाला ना बोल. गाईज आम्ही फुलाच्या रंगावरून फुलाला नाव देतो. हे तांबडं फूल, ते तिकडं होतं ते पांढरं फूल. गाईज बस हेच आमचे फुलं मी होते. काळं फुल. हे गाईज सफेद फूल. गाईज आपले कुत्रे उठले काय की चला त्याला भेटू कुत्र्याला. गाईज हे पहा सगळ्यात लवकर उठलेलं कुत्रं हे. बाकीचे अजून पण झोपून आहेत. आपला ब्लॉग पण आला 8:30 वाजले. हे पहा तरी हे झोपूनच आहेत. ए उठ रे बादशाह उठ.